ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. वर्षाच्या या शेवटच्या रविवारी आपण ज्युबिली इयरची सांगता सुद्धा करत आहोत. जर आपण लक्षात आणलं तर आपल्याला कळून चुकेल की 1 वर्ष अगोदर आपण ज्युबिली इयरची या ज्युबिली वर्षाची सुरुवात केली होती आणि आशेचे तीर्थकरू म्हणून आपण हा प्रवास केलेला आहे. या वर्षामध्ये आपण अनेक वेळा चिंतन केलं, गरिबांचे सांत्वन केलंय, कोणा दुःखितांच्या बरोबर वेळ घालवला. आता ज्युबिली वर्ष संपत आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ म्हणजे ही चांगले सत्कृत्य करण्याचा काळ संपलेला आहे का? नाही. तर आपण या ज्युबिली वर्षामध्ये जी सुरुवात केलेली आहे, लोकांच्या जीवनात आशेचा किरण देण्याचा, त्याची आपण अजून पुढे जाऊन लोकांच्या आयुष्यामध्ये दैवी आनंद पसरवावा अशी पोप फ्रान्सिस यांची इच्छा होती. प्रिय मित्रांनो, आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. पवित्र कुटुंब म्हणजे प्रभू येशू, माता मरिया आणि संत योसेफ यांचं कुटुंब. आता या कुटुंबाला पवित्र कुटुंब का म्हटलं जातं? आपले कुटुंब गरीब असू शकतं, श्रीमंत असू शकतं, आनंदी असू शकतं, दुःखी असू शकतं. पवित्र कुटुंब बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रिय मित्रांनो, ज्या कुटुंबामध्ये देवाला अग्रस्थान असते, देवाला मुख्य स्थान असते, देवाची इच्छा, देवाची कृपा ज्या कुटुंबामध्ये त्यांचाच विचार होत असतो, त्या कुटुंबाला आपण पवित्र कुटुंब असं म्हणू शकतो. आपण पाहतो की संत योसेफ किंवा आपली माता मरिया, त्यांना परमेश्वराची इच्छा काय, त्यांच्या इच्छेनुसार ते वागले आणि म्हणून ते कुटुंब पवित्र होऊ शकलं. आजकाल आपण पाहतो की कुटुंब म्हणजे काय, आता कुटुंबाची डेफिनेशनच बदललेली आहे, संज्ञा बदललेली आहे. कुटुंब म्हणजे आज आपली व्हॅल्यू सिस्टम पूर्ण चेंज झालेली आहे. एकेकाळी कुटुंब म्हणजे जिथे आजी आजोबा असतील, आई वडील असतील, नातवंड असतील, त्यांना आपण कुटुंब म्हणत असू. आता ती गोष्ट राहिलेली नाहीये. आता आपला जो हा पूर्ण ख्रिस्ती धर्म जो आहे, तो 2 गोष्टीवर, 2 आधारस्तंभावरती उभा आहे. एक म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे कुटुंब. परंतु आजकाल लोकांना देव नकोसा झालेला आहे. का? कारण देव मानवी मनामध्ये बोलतो. एखादा माणूस जेव्हा पापामध्ये जगतो, त्याला पाहिजे तसं वागायचं असतं, वाईट कामं करायची असतात, तेव्हा देवाचा आवाज त्याच्या अंतःकरणात येतो. तो आवाज आज माणसाला नकोसा झालेला आहे. मला जे करायचं आहे ते नको करू म्हणून सांगणारा देव आज लोकांना नकोसा झालेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो नास्तिकता वाढत आहेत. लोक फक्त क्रिसमसला, ईस्टरला देवाची आठवण काढतात. दुसरा जो आधारस्तंभ आहे तो म्हणजे कुटुंब. आणि आजकाल लोकांना कुटुंब नकोच. ते आजी आजोबा जे आजारी आहेत नकोच, ती मुलं जे त्यांच्या मागे लागून इतकं सर्व पैसे संपवायचे, त्यांचं सगळं करायचं. आजकाल लोकांना कुटुंब, मुलं नकोशी झाली आहेत. मुलं नकोत असलं तर एक, आणि ते पण कशासाठी, म्हणजे या दुनियामध्ये आम्ही होतो याचा पुरावा म्हणून. नाहीतर आजकाल लोकांना मुलं पण नकोत, आजी आजोबा नकोत. का? कारण ते आजारी पडणार आहे, त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे, म्हणून ते सुद्धा नकोत. आणि यामध्ये आपल्या सर्वांची कुटुंब पवित्र कुटुंब करण्यासाठी देऊळ माता आपल्याला आमंत्रण करीत आहेत. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं, आई वडिलांचा जो मान राखेल त्याला संपत्ती प्राप्त होईल आणि तो दीर्घायुष्य होईल. आता आपले आजी आजोबा हेच आपली संपत्ती असतात. घरामध्ये आजी आजोबा असतात, तेच त्या घराचं घरपण असतात. मुलांना कधी कधी आई वडिलांपेक्षा आजी आजोबा जास्त प्रेम करत असतात. आपले पोप फ्रान्सिस यांनी एक उदाहरण दिलं होतं. एका कुटुंबामध्ये एक माणूस होता, त्याचे वडील ते थोडेसे आजारी होते, पार्किन्सनचा त्रास असल्यामुळे त्यांचे हात थरथरत, आणि हात थरथरल्यामुळे अनेक वेळा जेवताना जेवण खाली पडत असे, कधी कधी भांडी तुटत असत. म्हणून त्या मुलाने आपल्या आजोबांसाठी वेगळं टेबल केलं आणि सांगितलं की पप्पा तुम्ही तिथं बसून तिथं जेवत जा. एक दिवस त्याने पाहिलं की त्याचा छोटा मुलगा जो होता तो लाकडाने काहीतरी खेळत होता, आणि त्या माणसाने त्याला सांगितलं की बेटा काय करतोय त्या खेळण्याबरोबर.
आणि त्या मुलाने उत्तर दिलं की बाबा, जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल, तेव्हा तुम्ही आजोबा व्हाल, तेव्हा तुम्हाला बसण्यासाठी मी आत्ताच टेबल बनवत आहे. आणि त्या दिवसापासून त्या माणसाने आपलं जीवन बदललं. त्याने आपल्या पप्पांना, आपल्या बाबांना त्या टेबलावर आणून ते पुन्हा एकत्र जेवायला लागले. प्रिय मित्रांनो, आजच्या दिवशी पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना माझं कुटुंब माता मरिया, प्रभू येशू ख्रिस्त आणि संत योसेफ यांच्यासारखं कसं पवित्र होईल, त्यासाठी मी काय करतो, मी काय केलं पाहिजे, याविषयी आपण चिंतन करणार आहोत. आपण ऐकलं आजच्या वाचनामध्ये, तर आपल्याला कळून चुकेल, संत योसेफ त्याला जेव्हा कळालं की हेरोद राजा हा बाळ येशूला मारण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि देवदूताने स्वप्नात येऊन त्याला सांगितलं की जा तू मिसर देशामध्ये, तेव्हा संत योसेफाने लगेच ती आज्ञा पाळली. म्हणजे स्वप्नामध्ये एखादी गोष्ट कळाल्यानंतर सुद्धा त्या माणसाने देवाची इच्छा काय, देवाला काय पाहिजे, आणि कुठलाही वेळ न घालवता देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा त्याने प्रयत्न केला. आणि म्हणूनच आपण पाहतो संत योसेफ हा आश्रयदाता आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, माता मरिया, संत योसेफ यांच्याकडे मध्यस्थी करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या कडे आपण आशीर्वादासाठी प्रार्थना करूया की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा सुख, आनंद यांचा आपल्याला आणि प्रभूच्या उपस्थितीचा आपल्या सर्वांना अनुभव येईल.